नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र मोह येथे दर सालबादप्रमाणे यावर्षी देखील गुढीपाडव्याच्या पुण्यपूर्व कालावरती श्री दत्तप्रभूंची यात्रा आणि मंदिराचा 14वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। श्री क्षेत्र मोह येथे एकमुखी दत्तप्रभूंची जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। 19 मार्चला सकाळी 7 वाजेपासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। दत्तप्रभू मंगल स्नान आणि वस्त्रार्पण, 8 वाजता श्रीमद भागवत पाठ पारायण आणि संत पूजन पार पडले। सकाळी 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान ध्वजारोहण समारंभ पार पडला। भजन, संध्या, गंध, अक्षता, विडा, अवसर, उपहार, विधी, महाआरती आणि दुपारी 12 ते 2च्या सुमारास भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आले। त्यानंतर दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान दत्तप्रभूंचे पूजन आणि दर्शन सोहळा पार पडला। भव्य पालखी सोहळा दर्शन यानंतर 6 ते 9 नामवंत बँड पथकानं मोह गावातून भव्य पालखी मिरवणूक काढली। यानंतर रात्री 9 ते 10च्या दरम्यान महाप्रसाद आणि 10 वाजेला आरती समारोपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मंदिराचे व्यवस्थापक श्री बाळकृष्ण भाऊ मेहकर व सुदाम भाऊ मेहकर यांनी आलेल्या सर्व भाविकांचे यावेळी आभार मानलेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।